हाय हॅलो गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज आहे ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली. आज मस्त असा व्हिडिओ होणार आहे. नक्कीच व्हिडिओ आहे ना पूर्ण बघा, कारण आहे ना आजचा व्हिडिओ छोटा होणार आहे पण खूप छान असा होणार आहे. आज आम्ही चाललोय गडंगनेरासाठी. तर आमच्याकडे ना गडंगनेरच बोलतात. तर आम्ही चाललोय पुतणीच्या घरी दरेगावला. तर गडंगनेरासाठी चाललोय आम्ही सर्व चाललोय. म्हणजे आम्ही सर्व जावा आणि दीर भाये सर्वच चाललोय आम्ही तिथं गडंगनेरासाठी. तर गडंगनेराचा कार्यक्रम कसा असतो, काय असतो हे तुम्हाला तिथं गेल्यानंतरच कळेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मस्त असा व्हिडिओ होणार आहे आणि खूप छान होणार आहे. नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा. तर चला, आता माझ्याबरोबर आम्ही चाललोय दरेगावला. तर तुम्ही पण चला माझ्या संग. तर त्या अगोदर आहे ना मी तुम्हाला दारासमोरचे झाडं दाखविते आमच्या. तर मी झाडं लावले होते ना, तर बघा पावसाने ना एकदम छान असे टवटवीत झाडं झाले. दररोजचा पाऊस येतोय ना, त्यामुळे इतकं मस्त झाडं झाले ना, त्यांच्यावरचं रोगराई सगळंच गेलंय. एकदम फ्रेश वाटतंय आणि कळ्या पण आल्या त्यांना. हे बघा मस्त अशा कळ्या आल्या फुलांना. तर चला, आता आहे ना भरपूर असा उशीर झाला आहे. तर तुळस पण पहा किती छान झाली. तर आता आम्ही निघालो आहे. मिस्टरांचं पण आवरलं आहे, ते पण निघाले आणि माझं पण सर्व आवरलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे मोटरसायकलवरच चाललो आहे आम्ही. तर काही लांब नाही, एवढं 20-25 किलोमीटर असेल. म्हणजे मला बी नक्की नाही माहिती, पण असेल असा माझा अंदाज. तर चाललो आहे आम्ही. तर तुम्ही चला आमच्याबरोबर. तर बघा, आता आम्ही आलो आहे इथं दरेगावला. त्याच्या घरासमोरचा परिसर दाखवते मी. मस्त असे त्यांच्या म्हणजे शेतीच्या कडाला आहे ना डोंगर आहे आणि मस्त अशी हिरवळ आहे. इथं भुईमुग पण केलेलं आहे त्यांनी. तर बघा इतकं छान वाटतंय ना इथं आल्यानंतर. एकदम हिरवंगार सगळं मस्त असं निसर्गरम्य वातावरण वाटतंय. खूप छान वाटतंय आणि सगळं हिरवंगार आहे घरासमोर. तर खूप छान वाटतंय. तर चला, आता आपण आहे ना घरामध्ये जाऊ, काय चालू आहे बघू. हे बघा मस्त वाटतंय ना. तर हे बघा ही दिदी आमची, तर ही पुतणी आहे. तर तिच्या घरी आलोय. बघा तुम्हाला मी सांगते, एकदम जुन्या पद्धतीने मस्त असं ते रस बनवताय. तर त्याची छोटीशी क्लिप आहे ना मी तुमच्या संग शेअर करते. बघा एकदम नवी म्हणजे जुनीच पद्धत आहे, पण एकदम रस काळा पडणार नाही आणि काहीच नाही. एकदम प्लेन असा मस्त रस तयार करता येते. आणि हे जुनंच असतं ना, म्हणजे जुन्या पद्धतीचंच आहेत ना. पहिल्या जुन्या बायका यांनीच आहे ना लोणी करायच्या. तर तशाच पद्धतीचं आहे. त्यामुळे जास्त वेळ लागला असता.
करायचं का असं आहे ना, असा धरून आहे ना, अशा सगळ्या जवळून येतात. मी मग अशा असंच पण किती खायवर पडलं मग बोलून सुद्धा नाही आपल्याला बस का. ही बाई आमच्यानं पिऊ राहिली व्हायरल उद्या लगेच. इकडं पाहा ना, पाहा ना. संपला संपला संपला. मी दाखवलं पण मनीषा का कसा रस पेत होते जेवताना खिचडी खाताना. तुम्ही कोणी मग काकू. तर चला, भरपूर असा वेळ झालाय, भरपूर काम आवरलंय. म्हणजे पोळ्या पण बनवून घेतल्याय मी. गावात सप्त्याची पंगत आहे ना आज, तर त्यासाठी आमटी भाकरी आहे, चपाती भाकरी काही पण बनवून सांगितलं होतं. तर मी चपाती बनवून घेतली आणि आता गावात जायची तयारी. तर सर्व आवरून झालंय माझं, गावात जायचं आहे आता. तर म्हटलं चला आता व्हिडिओची एंडिंग करावा. तर व्हिडिओची एंडिंग मी इथंच करणार आहे. तर आज परदोष पण होता, त्यामुळे ना आम्ही तिथं गेल्यानंतर फराळच केलं. तर उपवास असल्यामुळे आम्ही काही जेवायला नव्हतं, त्यामुळे मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं नाही. तर व्हिडिओची एंडिंग इथंच करते.